अत्यंत प्रिय आणि पौष्टिक डाळ म्हणजे ती मुगाची डाळ, की जी पचायला पण हलकी आहे आणि लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे। तर मुगाच्या डाळीची आज आपण एक छान रेसिपी बघणार आहोत। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी इथे 1.5 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, या अर्धी वाटी टाकून घेते। तरी मुगाची डाळ मी आता 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते। आता ही डाळ धुवून झालेली आहे। तर मी आता गॅसवर कुकर गरम ठेवला आहे, त्यात तेल टाकून घेते। त्यात 3 चमचे तेल टाकून घेते। आता इथे तेल टाकून झालेलं आहे। नंतर त्यात टाकून घ्यायचं आहे जिरं। जिरं छान तळलं गेलं की त्यात टाकून घ्यायची आहे मोहरी। त्यानंतर टाकून घ्यायचं आहे लसूण। लसूणही छान लाल होऊ द्यायचा आहे। त्यानंतर टाकायची हिरवी मिरची। हिरवी मिरची छान लाल होऊ द्यायची आहे। आता हिरवी मिरची लाल झाली आहे, त्यानंतर त्यात टाकून घ्यायचा आहे कांदा। तर मी ते 2 कांदे घेतलेले आहेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या। तर तेही छान आता परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकायची कढीपत्ता। कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल। तर आता हे पण मिक्स करून घेते। त्यानंतर टाकून घ्यायचं आहे बटाटा। मी इथे 1 मोठा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे। बटाटाही छान शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यात टाकायचे वाटाणे। आता यालाही छान शिजवून घ्यायचं। आता हे छान परतून झालं की त्यात टमाटा टाकून घ्यायचा आहे। मी इथे 1 टमाटा घेतलेला आहे, 1 मोठा टमाटा त्याला बारीक चिरून घेतला आहे, तो टाकून घेतलेला आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ते छान शिजून झालं की त्यात टाकायची हळद। तर मी इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे, तिलाही व्यवस्थित परतवून घेईल। त्यानंतर टाकून घेईल मुगाची डाळ। तर मुगाची डाळही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। त्यावर टाकून घ्यायचे मीठ, चवीनुसार मीठ टाकून घ्या। नंतर टाकायची कोथिंबीर। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यात टाकायचे पाणी। तर त्यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे लवकर होतं। इथे पाणी टाकून झालंय। खूप छान लागते ही भाजी आणि कुकरमध्ये लावून तर अगदी झटपट होते। मुगाची डाळ शिजायला वेळ लागतच नाही। तर छान उकळ आली की कुकर लावून घ्या। 1 ते 2 शिट्टीमध्येच मुगाची डाळ शिजून जाते। बघू शकतात किती छान दिसते भाजी आणि चवीलाही खूप छान लागते, अप्रतिम लागते। नंतर त्यावर परत थोडी कोथिंबीर घाला। मुगाची डाळीची रेसिपी कशी वाटली? अगदी सोपी आहे, तर ती मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।